एका लेडीज टेलरचं रोमॅन्टिक स्वप्न, मुघले आझम. मुघले आझम हा सिनेमा नाही तर स्वप्न आहे. के आसिफ यांनी पाहिलेलं हे भव्य दिव्य स्वप्न नकळत आपलंही स्वप्न होतं. चित्रपट सगळ्याच अंगाने किती समृद्ध असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुघले आझम. ठरवूनही दोष काढता येत नाही असे मोजकेच सिनेमे असतात. त्यातलाच एक मास्टरपीस म्हणजे मुघले आझम. विश्वास बसत नाही, पण मुघले आझम या भव्य दिव्य सिनेमाचे दिग्दर्शक के आसिफ यांच्या करिअरची सुरुवात एक टेलर म्हणून झाली होती. लोकांचे कपडे शिवणारा हा माणूस कितीतरी वर्ष ही गोष्ट मनातल्या मनात विणत होता. 1944 पासून मुघले आझम सिनेमा बनवण्याची धडपड चालूच होती. सिनेमात मधुबालाच्या आधी नरगिस होती. पृथ्वीराज कपूर यांनी साकारलेल्या भूमिकेत चंद्रमोहन नावाचे अभिनेते होते. 1945 पर्यंत शूटिंग शांततेत सुरू होतं, पण छोडो भारत आंदोलन तापलं. 47 ला भारत स्वतंत्र झाला, फाळणी झाली, पण सिनेमा अडकला. कारण शिराज अली नावाचा फायनान्सर पाकिस्तानला जायला निघाला होता. तो मोहम्मद अली जिनाचा समर्थक. तो कसला भारतात राहतोय. गाशा गुंडाळून तो निघून गेला. 1/4 शूटिंग झालेलं होतं. सुदैवाने के आसिफ आणि शापूरजी पालनजी यांची भेट झाली आणि पुन्हा 1951 ला कामाची सुरुवात झाली. पण सलीमची भूमिका करणारा अभिनेता आता पहिल्यासारखा प्रसिद्ध राहिला नव्हता. अकबरची भूमिका करणारे चंद्रमोहन वारले होते. शेवटी लाखो रुपये खर्चून केलेलं शूटिंग वाया गेलं. त्या रीळही जाळून टाकल्या. नव्याने सुरुवात झाली. चित्रपटाची भव्यता आणि त्यात कुठल्याच गोष्टीची तडजोड न करणारे के आसिफ यांचा स्वभाव आणि ह्याच गोष्टीमुळे बजेट कायमच वाढत गेलं. शापूरजी पालनजी वैतागून जायचे, पण के आसिफ त्यांना झालेलं शूटिंग दाखवून खुश करायचे, पैसे द्यायचे आणि पुन्हा भव्य काहीतरी शूटच करायचे. एवढं बदल झालेले, पण पहिल्या वेळी चित्रित केलेल्या सिनेमात जोधाबाई दुर्गा खोटेच होत्या. नव्याने सुरू झालेल्या चित्रीकरणातही त्याच राहिल्या. मुघले आझम 1960 साली रिलीज झाला आणि इतिहास घडला. मुघले आझम एका नाटकावर आधारित आहे. इम्तियाज अली ताज यांच्या अनारकली ह्या नाटकावर आधारित. दुर्दैवाने हे नाटक फार यश मिळवू शकलं नव्हतं, पण त्याची चर्चा खूपच होती. त्यातली गोष्ट आणि संवादासाठी ते नवाजलं गेलं होतं. आणि ह्याच अनारकली नाटकावर 2-3 सिनेमे आधीच बनले होते. आपल्याकडचा पहिला बोलपट आलम आरा बनवणारे आर्देशीर इराणी यांनी अनारकली नाटकावर मुखपट बनवला होता. त्यानंतर त्यांनी अनारकली नावाचा बोलपट बनवला. दोन्ही सिनेमात चांगलेच चालले, पण अजून इतिहास घडायचा बाकी होता. अनारकलीला के आसिफ यांचा मिडास टच व्हायचा होता. वर्ष 1922. इम्तियाज अली ताज यांचं अनारकली हे रंगमंचावर आलं ते वर्ष. आणि ह्या वर्षात आणखीन एक महत्वाची गोष्ट घडली. उत्तर प्रदेशात करीमुद्दीन आसिफ नावाच्या मुलाचा जन्म झाला, जो पुढे के आसिफ नावाने ओळखला गेला. वडील डॉक्टर असले तरी आसिफ शिक्षणामध्ये रमले नाही. मग त्यांना बळेच शिवणकाम सोपवलं गेलं आणि तो टेलर बनला. आसिफ यांचा सख्खा भाऊ पाकिस्तानी सैन्यात कर्नल बनला. त्यांची सख्खी बहीण मुंबईत येऊन प्रसिद्ध अभिनेते बनलेले नजीर यांची बायको. नजीर यांच्याच ओळखीने आसिफ मुंबईमध्ये आले. नजीरने जरी त्याला टेलर कामासाठी दुकान टाकून दिलं, पण सिनेमाची आवड असलेले आसिफ शांत बसणारे नव्हते. जीवन नावाचे प्रसिद्ध चरित्र अभिनेते तुम्ही ऐकूनच असाल. त्यांचं दादरमध्ये आसिफच्या दुकानाजवळ हॉटेल होतं. तिथे सिनेमातली बरीच मंडळी यायची. नौशाद सुद्धा. नौशाद तेव्हापासून आसिफला ओळखायचा. मोठ्या मोठ्या गप्पा मारणाऱ्या आणि लोकांच्या सिनेमातले दोष काढणाऱ्या आसिफला नौशाद तेव्हा म्हणायचे की तुझं कपडे शिवायचं काम तू कर ना. तेव्हा आसिफ म्हणायचे, हे माझं काम नाही, मी सिनेमात काम करणार. त्यांना लोक हसायचे आणि एका टेलरला सिनेमात कशी संधी मिळणार. पण ती संधी आसिफनं त्यांच्या रोमॅन्टिक वृत्तीमुळे मिळाली. झालं असं की आसिफ तिथल्या एका मुलीच्या प्रेमात पडले. मुलीने आपल्या दुकानात यावं म्हणून त्यांनी आपल्या दुकानावर लेडीज टेलर असा बोर्ड लावला होता. हा देशातल्या भन्नाट स्टोरी टेलर आधी लेडीज टेलर बनला होता. आसिफची भानगड कानावर आल्याने नजीर यांनी त्याला आपल्यासोबत ठेवायचा निर्णय घेतला. केस अजून वाया जाऊ नये म्हणून, तर प्रेमाच्या भानगडीमुळे सलमा चित्रपटात आसिफ यांना असिस्टंट म्हणून जबाबदारीही मिळाली. के आसिफ नावाचा लेडीज टेलर असिस्टंट बनून राहणारा नव्हता. त्याला गोष्टी सांगायची आवड होती, मन जिंकायची सवय होती. लवकरच त्याची कमाल आमरोही यांच्याशी मैत्री झाली.
त्यांनी दिलेल्या फूल नावाच्या कथेवर वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी के आसिफने सिनेमा बनवायला सुरुवात केली. निर्माता मिळवला आणि फूल काही साधासुधा सिनेमा नव्हता. भारतीय सिनेमात तो सुरुवातीच्या काही सिनेमातला मल्टीस्टार असा सिनेमा होता. पृथ्वीराज कपूर, सुरैया, दुर्गा खोटे, मझहर खान, वीणा अशी एकापेक्षा एक नावं होती. हा सिनेमा खूप यशस्वी झाला नसला तरी आसिफना एक उत्तम दिग्दर्शक ही ओळख देऊन गेला. मुघले आझमचं अजरामर संगीत दिलंय नौशाद यांनी. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या सिनेमातला संगीत द्यायला आधी नौशादनी नकार दिला होता. के आसिफ एक दिवस त्यांच्या घरी गेले. नौशाद नेहमीप्रमाणे कामात होते. उडन खटोला नावाच्या सिनेमाच्या गाण्याचं चाल बांधत होते. के आसिफ त्यांच्या समोर बसले. म्हणाले, माझ्या सिनेमाला तुम्ही संगीत द्यावं अशी माझी इच्छा आहे. नौशाद नाही म्हणाले. एकतर नौशाद त्या काळी खूप व्यस्त होते. त्यांची तब्येतीच्याही काही तक्रारी होत्या. पण के आसिफ ऐकायला तयारच नव्हते. नौशाद समोर हार्मोनियम घेऊन आपल्या तंद्रीत होते. के आसिफ खुर्चीतून उठले आणि त्यांनी 1 लाखांचं बंडल नौशाद समोर असलेल्या हार्मोनियमवर ठेवलं. नौशाद यांना मनातून ही गोष्ट आवडली नव्हती. नौशाद के आसिफला म्हणाले, आसिफ साहेब, प्रत्येक गोष्ट ही पैशाने विकत घेता येत नाही. त्यावर के आसिफ हसले आणि म्हणाले, तुम्हीच हा सिनेमा करणार, कारण मी तुम्हाला एवढे पैसे देणार आहे ज्याची कुणाला कल्पनाही नसेल आणि तुम्ही मला नाही म्हणणार नाही. नौशाद यांचा राग अनावर झाला. त्यांनी त्या नोटा उचलून फेकून दिल्या. घरभर नोटाच नोटा. चहा घ्यायला आलेला नौशाद यांचा नौकर घाबरूनच गेला. धावत नौशादच्या बायकोला सांगायला गेला. नौशादच्या बायकोला वाटलं की शूटिंगच्या नोटा खोट्या असतील, त्या आसिफने आणल्या असतील, काहीतरी गंमत चालू असेल. पण तसं नव्हतं. नोकराने नोटा खऱ्या आहेत ह्याची खात्री करून घेतली. नौशादची बायको घाईघाईत वरच्या खोलीत गेली. पैसे असे जमिनीवर पडलेले बघून त्यांना खरं तर खूप वाईट वाटलं. त्या नोटा गोळा करू लागल्या. के आसिफ नौशाद यांना सिनेमाला संगीत देण्यासाठी आग्रह करत होते. यावर के आसिफ पुन्हा म्हणाले, नौशाद साहेब, हट्ट सोडा, अजूनही माझं ऐका, पैसे ठेवून घ्या, हा सिनेमा तुम्हीच करणार. त्यावर नौशाद एवढंच बोलले, हा सिनेमा मीच करणार, पण तुम्ही पैसे परत घेऊन गेलात तरच. इतिहास घडतो तेव्हा त्याची सुरुवातही अशी नाट्यमय असते. मुघले आझम बनत होता तेव्हा के आसिफ यांचं वय होतं 25 वर्ष. केवळ 25 वर्ष. आधी रखडलेल्या ह्या सिनेमाला स्वातंत्र्यानंतर पुन्हा सुरुवात झाली. शापूरजी पालनजी यांनी ह्या सिनेमात पैसे गुंतवले. अमन, कमाल आमरोही, वजाहत मिर्झा आणि एहसान रिझवी असे मुघल आझमचे 4 लेखक. दिलीप कुमार हे मोठं नाव सलीमच्या भूमिकेसाठी आलं. नरगिस जाऊन मधुबाला आली. खरं तर दिलीप कुमारने दुसऱ्या नटींचं नावही सुचवली होती, पण के आसिफ यांना ती नटी पसंतच नव्हती. मधुबालाला अनारकली बनवायची के आसिफ यांची इच्छा होती. पण आधीचा अनुभव वाईट होता. आधी त्यांच्या एका चित्रपटासाठी त्यांनी मधुबालाला विचारलं होतं, पण तिच्या वडिलांच्या अटी ऐकून के आसिफ नाराज झाले आणि म्हणाले, तुमच्या मुलीला शोकेसमध्ये ठेवा. पण शापूरजी पालनजी यांची मधुबालांच्या वडिलांशी चांगलीच ओळख होती. मधुबाला आणि मग आनंदाने तयार झाली. के आसिफ पहिल्यापासूनच हट्टी दिग्दर्शक होते. पहिल्या चित्रपटात एक झुंबर तोडायचा सीन होता. झुंबर अतिशय महाग होतं आणि ते भाड्याने आणलं होतं. ते तोडणार हे कळाल्यावर झुंबर ज्याच्या मालकीचं होतं तो आला आणि आसिफला म्हणाला, झुंबर जर का तुटलं तर मी 5 लाख रुपये घेईन, आधीच सांगून ठेवतो. पण आसिफने तेच केलं. सिनेमातल्या त्या सीनसाठी झुंबर तोडलं आणि आनंदाने त्यांना 5 लाख रुपये दिले. आज 5 लाख काहीच वाटत नाही, पण त्या काळात अख्खा सिनेमा बनायचा 5 लाखात. खरं म्हणजे विचार करा, हा दिग्दर्शक किती मनस्वी होता. त्यांचा पहिला चित्रपट फूलची गोष्ट त्यांनी प्रसिद्ध लेखक सआदत हसन मंटोला यांना ऐकवली. मंटो म्हणाला, बकवास गोष्ट आहे. तरीही के आसिफ डगमगले नाही. त्यांनी तो सिनेमा केलाच. सगळ्या गोष्टी जुळून आल्या. पण सिनेमात अनारकली कोण करणार हा प्रश्न तसाच होता. अनारकली शिवाय सिनेमाचं शूटिंग सुरू झालं, पण अनारकली काही सापडत नव्हती. नरगिसने नकार दिला होता. काही जण म्हणतात की राज कपूरला नरगिस दिलीप कुमार यांच्यासोबत काम करते हे सहन झालं नसतं आणि म्हणूनच नरगिसने नकार दिला. पण हे अगदीच त्या काळातलं गॉसिप. त्याला काही आधार नव्हता.
की आसिफने नूतनला विचारलं, पण तिनेही अनारकलीच्या भूमिके करायला नकारच दिला. एका हॉलिवूडच्या अभिनेत्रीला विचारण्यात आलं, पण तिचंही उत्तर नाहीच होतं. पण नूतननेच नकार देताच एक सल्ला दिला होता, अनारकलीचा रोल मधुबाला करू शकते. के आसिफच्या डोक्यात ही गोष्ट राहिली. मधुबालाच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर रोल तिला मिळायचा होता. दिलीप कुमार आणि मधुबाला यांचं प्रेम प्रकरण चालू होतं, पण मधुबालाच्या वडिलांचा विरोध होता, म्हणून भेटीगाठी बंद होत्या. पण या सिनेमामुळे दोघं पुन्हा एकत्र काम करणार होते. पण वडील कायमच सेटवर असायचे. अशा वेळी रोमॅन्टिक सीन शूट तरी कसे करायचे, हा आसिफ यांच्या समोर प्रश्न असायचा. अशा वेळी आसिफ आपल्या गांधी नावाच्या एका मित्राला मधुबालाच्या वडिलांसोबत पत्ते खेळायला सांगायचे, पत्त्यात हरत राहायला सांगायचे. जिंकण्याच्या नादात मधुबालाचे वडील सेटकडे फिरकायचेच नाहीत. इकडे प्रेमप्रसंग चित्रित होऊन जायचा. मुघले आझम मधल्या रोमॅन्टिक प्रसंगांना असाच इतिहास आहे. मुघले आझम सिनेमाच्या निर्मितीत जेवढ्या अडचणी आल्या तेवढ्या कदाचित इतर कुठल्याही सिनेमाच्या वेळी आलेल्या नसतील. पण हिमालय सर करायचा असेल तर तेवढी संकटही येणारच, तेवढी हिंमत लागणारच. मुघले आझमचं शूटिंग एवढं लांबलं की के आसिफ त्या काळात विनोदाचा विषय बनले. लोक त्यांची मस्करी करायचे. हा सिनेमा कधीच बनणार नाही याची अनेक लोकांना खात्री वाटायची. पण हा लेडीज टेलर साधा सुद्धा नव्हता. त्याला हे स्वप्न पूर्ण करायचंच होतं. के आसिफ नावाच्या जादूगाराने रुपेरी पडद्यावर आपल्यासाठी मुघले आझम नावाची जादू साकारली. त्यांनी आयुष्यात 2-3च सिनेमे केले, पण चित्रपट सृष्टीच्या इतिहासात आपलं नाव अजरामर करून ठेवलंय, केवळ तेही एका चित्रपटातून, मुघले आझम. ह्या चित्रपटासाठी आसिफ यांचं झपाटलेलं पण काय होतं हे लक्षात घ्यायचं असेल तर ही गोष्ट एकदा ऐकलीच पाहिजे. वाळवंटात अकबर अनवाणी पायाने चालतो असं दृश्य आहे. आधीच तब्येतीची तक्रार करत असलेले पृथ्वीराज कपूर ती भूमिका साकारत होते. त्यात त्यांचा पायाचाही खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि भर उन्हात अनवाणी पायाने चालायचं होतं. आसिफ त्यांना म्हणाले, तुम्हाला तरी एक पाय वर उचलायचा आहे, एक पाय वाळूत असणार आहे, पण तुमचा शॉट होईपर्यंत ह्या गरम वाळूत मी दोन्ही पायावर उभा राहणार आहे, तेही चपला न घालता. आसिफने अनवाणी पायांनी उभे राहिले आणि पूर्ण ही सीन शूट होईपर्यंत. असा दिग्दर्शक अशी अविस्मरणीय कलाकृती देऊ शकतो. के आसिफ नेहमीच होत नाहीत आणि मुघले आझमही वारंवार बनत नाही. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अर्थातच आमच्या बोल भिडूच्या चॅनलला सबस्क्राईब करा.